सज्ज आणि फायटर्स यांचा सुद्धा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज झाला. जाऊया मैदानाकडे. आजच्या दिवसातील तिसरा सामना आकृती 11 वर्सेस श्लोक वेद फायटर्स राजोली या दरम्यान राजोली संघ क्षेत्ररक्षण घेतलंय. फलंदाजांचं आव्हान केलं. 6 षटकांचा सामना असेल. फलंदाज पाठवायचे आकृती 11. ओपनिंग आलेले बॅटर्स रुपेश कदम ज्याचा आज वाढदिवस आणि त्याच वेगाने फलंदाजी करता आजच्या पहिल्या मॅच मध्ये त्याच्या खूपच सुरेख फलंदाजी केली. नाबाद 39 धावा जमवल्या वैयक्तिक, त्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. खूपच सुरेख फलंदाजी केली. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. फलंदाज सज्ज, गोलंदाज सज्ज. खूपच सुरेख सामने आपल्याला या मानगाव तालुका ग्रामीण असून प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळताना आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील तिसरी मॅच. एक महत्वाची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो थेट टॉप 12 मध्ये जाईल. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज असेल. गणेश लहाने. पहिला चेंडू सुलटा चेंडू प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षण सज्ज. झेल होईल का? पहिला धक्का. खूपच सुरेख झेल म्हटलं जाईल. गोल्डन डकचा शिकार ठरतोय तो म्हणजे राहुल तावणकर. खूपच सुरेख गोलंदाजी. चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी फंबल होत आहे. थोडस मिस सज्ज आणि सुरेख झेल म्हटली जाईल. पहिला धक्का. पुन्हा एकदा त्याची जागा घेण्यासाठी आला तो फलंदाज राज सुर्वे. पुढील चेंडू राजला. शॉर्टलाईन मध्ये चेंडू पुल केलाय. चेंडू ट्रॅव्हल होत आहे. शॉर्ट फाईनलच्या दरम्यान 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झाला होता. राहुल तामणकर त्याची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे राज सुर्वे यांनी पहिल्या चेंडूवर प्रहार केला. चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज बीट होता आणि धावसंख्या मात्र सुरेख कमबॅक म्हटलं जाईल का गणेश कडून. समजे पुढच्या चेंडू मध्ये खूपच सुरेख गोलंदाजी. धावसंख्या मात्र असती. धावसंख्या किती? 4. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो. फलंदाज बीट होत आहे. पंचांकरे माग परंतु
पंचांचा बोट आकाशाकडे आणि दुसरा धक्का मिळतोय. राजसभेची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे ओंकार चांबरे, मॅन फ्रॉम रेपुली. खूपच सुरेख फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे, परंतु तब्बल त्याला सामोरं जायची तो म्हणजे गणेश लहाने. त्याच्या नावावरती तब्बल हॅट्रिक, पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक त्याच्या नावावरती झाले तो म्हणजे गणेश लहाने. बॉलिंग एंडला बघूया, समोर जातो ओंकार चांबरे. वाईट चेंडू जाऊया पुढील. पुन्हा एकदा सामोर जाईल तो म्हणजे ओंकार. हे करण्याचा प्रयत्न, परंतु फंबल होता आणि सुरेख झेल म्हटली जाईल. तिसरा धक्का आकृती या संघाला. शेवटचा एक चेंडू बाकी आणि धावसंख्येला त्या तब्बल 5. लॉस ऑफ 3 विकेट. खूपच सुरेख गोलंदाजी करते. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी हॅट्रिक घेतली होती आणि आताही सध्या पहिल्या षटक हाताळताना खूपच सुरेख गोलंदाजी, तब्बल 3 विकेट आपल्या नावावरती केलेत. खूपच सुरेख गोलंदाजी करतो तो म्हणजे गणेश लहाने. शेवटचा चेंडू आणि सामोर जाईल तो म्हणजे सुशील डाकवल, आकृती संघाचा आयकॉन खेळाडू. खूपच सुरेख एक डिफेन्सिव्ह. नक्कीच थोडंसं प्रेशर असेल. पहिल्याच षटकामध्ये आपल्या तब्बल 3 विकेट तंबूमध्ये गेलेत. फलंदाज कुठेतरी एक प्रेशर असेल, एक परंतु तेवढ्याच मनोबल आणि एक आत्मविश्वास मोठा असताना ज्याने पहिल्याच मॅच मध्ये आपली दमदार बारी खेळली होती तो म्हणजे रुपेश कदम, मॅन फ्रॉम रेपोली. आज त्याचा वाढदिवस आणि पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी 39 धावा अशी खेळी केली होती. तोच आता बॅटर सामोर जाईल तो म्हणजे एक तेच तर्रार गोलंदाज. खूपच सुरेख कमी वयामध्ये त्याने आपलं नाव लौकिक केलं तो म्हणजे अनिकेत गोगले. दक्षिण रायगड या लीग मध्ये त्यांनी आपलं छाप सोडली होती. या महाड नगरीमध्ये, महाड, मानगाव आणि श्रीवर्धन या दक्षिण रायगड मध्ये आपला त्याने नाव लौकिक केलं होतं तो म्हणजे सुशील. अनिकेत दाखवल बॉलिंग एंडला असेल, बघूया. त्याला सामोर जाईल तो म्हणजे रुपेश कदम. पहिल्या षटकाखेर धावसंख्या केले त्या 5. पहिला बॉल पेस करतो तो रुपेश कदम. पहिल्या चेंडूत अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरेख लाईन मध्ये गोलंदाजी. टप्पाच पडताच गरकन गोलंदाजी चेंडू जातो तो म्हणजे एशियाच्या हातामध्ये सुरेख गोलंदाजी. एक झकून ठेवेल का रुपेशला, बघूया. एक
बॅटल बघायला मिळेल रुपेश आणि अनिकेत मध्ये. खूपच सुरेख गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. कमी वयामध्ये आपलं नाव लौकिक केलंय. पुरुष चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाज बीट. धावसंख्या मात्र असतील. धावसंख्या 5. लॉस ऑफ 3 विकेट. खूपच सुरेख गोलंदाजी म्हटलं जाईल. पुन्हा एकदा शॉर्ट लेन चेंडू पिक केला. मिरुकेच्यावरून 6 धावांसाठी सीमा पार. रुपेश कदम मात्र फुल ऑन फायर होत आहे. ज्याने मगाच्या मॅच मध्ये जिथं गेम सोडली होती तिथूनच चालू करत आहे. मैदानामध्ये षटकांचा आकार माजवेल का? पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फलंदाज बीट होत आहे. सुरेख लेन मध्ये गोलंदाजी. 1 तेरी तो 1 मेरी असं काहीसं समीकरण बघायला मिळतंय. धावसंख्या मात्र 11. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 2 चेंडू होणे बाकी. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक तिरपेक धावसंख्या वाढ. धावसंख्येला त्या 12. दुसरे षटक प्रगती होत असताना सुरेख गोलंदाजी आणि सुरेख फलंदाजी बघायला मिळते. या दरम्यान गोलंदाज एंडला येतो म्हणजे अनिकेत गुगले. पुन्हा एकदा सामोरं रुपेश कदम. मॅन फ्रॉम रेपोली. पुन्हा एकदा क्लिक करण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल तुषार मस्कर कडून. प्रत्येक मॅच मध्ये आणि प्रत्येक टीम मध्ये फलंदाज गोलंदाज ज्या पद्धतीचं महत्वाचा असतो ना तेवढंच सुरेख कामगिरी करण्यामध्ये माहिर असतो तो म्हणजे क्षेत्ररक्षक. फलंदाज गोलंदाज आपलं कामगिरी करेल की नाही पुन्हा एकदा प्रथम सामोरे क्लिक करण्याचा प्रयत्न होता. काहीसं नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज मात्र बीट होता आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्येला ती 13. लॉस ऑफ 3 विकेट. 2 षटकाखेर संघाच्या धावसंख्येला ती 13. तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे गोलंदाज सचिन कदम. सचिन कदम मॅन फ्रॉम मानगाव. टाइम लावलेला आहे. मॅच लवकर चालू करायची आहे. पहिलं चेंडू षटकातील समोर येतो रुपेश कदम.
फुल लाईन दिली होती. खूपच सुरेख चेंडू हाताळला होता. त्याला त्याच शॉर्ट सिलेक्शन असेल स्टेअर केला पॉईंटच्या दरम्यान आणि एक धाव घेण्यामध्ये यश मिळालं आणि सामोर येतो म्हणजे धावसंख्येला त्या 14 आणि सचिन कदमला प्रथम सामोरं येईल तो म्हणजे सुशील ढाकवल. वरती चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू खोडून काढलाय लांबच्यावरून सीमा पार षटकार. पुन्हा एकदा फुल चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न तर फटका उडव फसतोय परंतु एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येला त्या 21. पुन्हा एकदा सामोरं तो रुपेश सुरेख गोलंदाजी म्हटली जाईल. वारंवार त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. रुपेश कदमला काहीसं बांधून ठेवलं आपल्या गोलंदाजी मधून. रुपेशला सचिनने खूपच सुरेख बॅटल बघायला मिळते. सचिन आणि रुपेशच्या दरम्यान धावसंख्या मात्र झाली. त्या धावसंख्या त्या 22. लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक प्रगतीबद्ध असताना पुन्हा एकदा सामोरं तो सुशील ढाकवल. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु सुरेख गोलंदाजी म्हटली जाईल. पुन्हा एकदा सचिन पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळला मिड विकेटच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी वेल बॅट सुशील. तोच सांगावून चौथानी व्यक्ती दुसऱ्या शतक घेऊन येते अनिकेत गुगले. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर असेल तो म्हणजे अनिकेत गुगले. समोर जातो रुपेश कदम. काहीच थांबून ठेवलंय रुपेश कदमला. तब्बल आता त्याच्या बॅटमध्ये फक्त एकच 6 बघायला मिळालंय. कमबॅक करेल का? पुढील चेंडू असेल रुपेश साठी. उलटा चेंडूवरती प्रहार केला. क्षेत्ररक्षण तैनात. सुरेश झेल म्हटली जाईल आणि
अक्षय ढेपे मॅन फ्रॉम उसरगार, एक हार्ड हिटर फलंदाज ज्याने आपलं नाव लौकिक केलंय. या उसरगार गावाचा सितारा, या लोणेरे गोरेगाव नगरीमधील एक स्टार फलंदाज. बघूया कोणत्या पद्धतीचे फलंदाजी बघायला मिळते. धावसंख्येला त्या 28, लॉस ऑफ 4 विकेट. बॉलिंग मार्कूस असेल अनिकेत भोगले, एक तेज तर्रार गोलंदाजी करण्यामध्ये माहीर. साऊया थोडे चेंडू अक्षयसाठी, शॉर्टलाईन पद्धत चेंडूचा फिल करण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज मिस करतो आणि सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या ते 28. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा बघूया. अक्षय वरती चेंडूवरती प्रहार केलाय, खोडून काढलाय, चेंडू जाते लॉंग ऑफच्या धरून सीमा पार. षटकार. खूपच सुरेख गोलंदाजी. गुडलाईन स्पॉटवर चेंडू पडतात, खरं वळण घेतो आणि चेंडू जाते स्ट्रेट हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण बघायला मिळते. काहीसं बांधून ठेवलंय सुशील ढाकवलला. खूपच सुरेख फलंदाजी करतोय आकृतीवाल्या संघाचा एक आयकॉन खेळाडू, ज्याने तब्बल सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजीच्या नावामध्ये आपल्या नाव लौकिक केलंय. तिलोरे गावचा हा सितारा. बघूया कोणतं समीकरण होते, कोणतं बॅटल बघायला मिळते दोघांमध्ये. पुन्हा एकदा वरती चेंडू, फुलटॉस चेंडूचा प्रयत्न मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धावसंख्या त्या 37, लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा सामोरा जातो म्हणजे अक्षय ढेपे. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. एक ते सर्रास गोलंदाजी करण्यामध्ये मी वारंवार म्हटलं जात आहे. कमी वयामध्ये आपलं नाव लौकिक केलंय तो म्हणजे अनिकेत भोगले. खूपच सुरेख गोलंदाजी म्हटलं जाईल. त्या दरम्यान 4 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या त्या 37, लॉस ऑफ 4 विकेट. काहीस बांधून ठेवलंय या आकृतीवाल्या संघाला, ज्याने मागच्या मॅच मध्ये तब्बल 75 धावांचं पाठलाग केलं होतं आणि विजय मिळवला होता. परंतु त्यांना 4 षटका अखेर 37 धावावरती थांबून ठेवलंय या फायटर्स राजौली संघाने. खूपच सुरेख गोलंदाजी म्हटलं जाईल. काल प्रॅक्टिस कराय बॉल सोडली असती तर कापलं असतं बकऱ्यावर करा. वाटच भाऊ काय जेवली आज आज उचलली
लाल झाला होता तुमचा कॅमेरा लाल झाला होता काय घावला डायरेक्ट बॉल पण आता मार माझं चांगलं शॉट बॉल मारला गोलंदाज मार्कवर असेल स्वप्नील अडीप मॅन फ्रॉम खरवली. सहाव्या षटकारी पहिला चेंडू सुलटा चेंडूवरती प्रहार केलाय, स्विचिट केलाय स्वतःला आणि चेंडू ट्रॅव्हल 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. खूपच सुरेख फलंदाजी करतोय सुशील डाकवाल. आपल्या संघाला आपल्या टीमला धावसंख्याची गरज असताना खूपच सुरेख फलंदाजी करतोय सुशील. स्विचिट केलाय स्वतःला आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. पुढील चेंडूवरती प्रहार केलाय, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धाव पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द दोघांमध्ये धावांवर संघाची धावसंख्यावरती धावसंख्या त्या 43. लॉस ऑफ 4 विकेट. सुरेख गोलंदाजी, फलंदाज बीट होत आहे, धावसंख्या मात्र स्थिर. बरोबर 3 बॉल 6 आले बरोबर आहे. दादा इथं काय पुढे जा पुढे आता दाखवू नको त्याला ते आईला मारू दे काय बॉलच नाही भेटत. षटकार पुढील चेंडू सुशील साठी. एक डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न सफल केला होता स्वतःला आणि एकदा पूर्ण. सुरेख क्षेत्ररक्षण अनिकेत कडून एक धावसंख्यावरती धावसंख्या त्या 44. लॉस ऑफ 4 विकेट्स. खूपच सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे स्वप्नील. पहिल्या चेंडूवर ते स्विचिट करून चौकार मारला होता, परंतु पुढील 3 चेंडूला खूपच सुरेख कमबॅक केलंय आपल्या गोलंदाजी करून. एक 10-15 बॉलांचा रनअप. अक्षय टेपे एक स्टेअर केलंय आणि एक धाव घेण्यामध्ये यश मिळाले. एक धाव पूर्ण. एक धावसंख्येवरती धावसंख्या ती 45. लास्ट बॉल आहे. षटकार पुढे चेंडू प्रहार केलाय, चेंडू जातो 1 बाउन्स चौकार. सुरेख फलंदाजी करतोय. आठ षटका अखेर संघाची धावसंख्या ती 49. लॉस ऑफ 3 विकेट. मॅन फ्रॉम तिलोरी आकृती 11 या संघाचा संघनायक. वैयक्तिक 25 धावावरती नाबाद खेळी करतोय. खूपच सुरेख फलंदाजी करतोय. पंच टाइम खूप जास्त लागतोय. अरे टाइम अप होत आहे. टाइम खूप कमी आहे आपल्याला.
सर्व सामने आपल्याला 6 षटकांचे खेळायचे आहेत. शेवटचा षटक पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतो, ट्रॅव्हल होता चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स, चौकार. हे शिवाला आतमध्ये घ्या इथं. हे शिवा इकडे ये. सर्कल मध्ये ये, सर्कलला. नको गाणे गेला आता पाठी. पहिल्या इनिंग मध्ये अजूनही शेवटचे 5 चेंडू येणं बाकी. शेवटचे षटक स्वतः घेऊन आलेत कप्तान संकेत अर्बन. मॅन फ्रॉम मानगाव. शॉटने चेंडूचा पूल करण्याचा होता, पूल केलाय परंतु कुठेतरी पूल फसतोय आणि झेलबाद सुरेख झेल घेतलाय तुषार जाधव. 5वा धक्का मिळतो आकृती 11 या संघाला. धावसंख्येला त्या 53, लॉस ऑफ 5 विकेट. ऑलरेडी फर्स्ट इनिंगला टाइम ऑफ होत केलंय. जेव्हा प्रथम सामोर जातील वरती चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्टेअर केला, एक धाव घेण्यामध्ये यश मिळालं आणि सामोर जाईल तो म्हणजे आता त्याच्या फलंदाजीमधून आग उघलते तो म्हणजे सुशील धाकवल. मॅन फ्रॉम तिलोरे. खूपच सुरेख फलंदाजी करतोय नाबाद. 25 धावावरती अशी खेळी करतोय. बघूया प्रथमच सामोर जातो म्हणजे संकेत अर्बनला. दोन्ही संघाचे संगणक समोर समोर. कोणती बॅटल असेल या शेवटच्या षटकामध्ये. शॉटलन चेंडू प्रहार केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटवरून सीमा पार, षटकार. चेंडूला पिक केला होता, पूल केला आणि पूल सक्सेसफुल ठरलंय. 6 धावांकरता धावसंख्या वाढले. धावसंख्या त्या 60, लॉस ऑफ 5 विकेट. अजूनही षटकातील 2 चेंडू न बाकी. पहिल्या चेंडूवरती तरी सुशील धाकवल हवी होताना संकेत अर्बनवरती. पुढील चेंडू कमबॅक करेल का संकेत, बघूया. सुरेख चेंडू हाताळला होता परंतु सुरेख शॉट सिलेक्शन. कुठेतरी थांबून ठेवलंय सुशील धाकवलला. खूपच सुरेख फलंदाजी केली. वैयक्तिक 31 धावा बनवून आपल्या संघाला एका चांगल्या ठिकाणी घेऊन पोहोचवलंय. धावसंख्येला त्या 60, 31. खूपच सुरेख फलंदाजी म्हटली जाईल सुशील धाकवल करून. त्याची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे त्याची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे श्रेयश. एक धावखोरी असते. शॉर्ट लाईन चेंडू पूल केलाय आणि पूल ठरला अनसक्सेसफुल. सुरेख झेल म्हटलं जाईल अनिकेत कडून. सहा षटका अखेर फर्स्ट इनिंग नंतर संघाची धावसंख्येला ते 60, 61 धावांची आवश्यकता टू विन.
अभिलाष लायन्सचे सर्व खेळाडूने जाऊया मैदानाकडे. फर्स्ट इनिंग नंतर धावसंख्या जमवल्या त्या 60, तब्बल 6 धावांमध्ये 60 धावा जमवल्या आणि 61 धावांची आवश्यकता असताना श्लोक वेद फायटर्स राजवली या संघासाठी खूपच सुरेख गोलंदाजी म्हटले जर फायटर्सच्या कडून, ज्या संघाने जिथे 70+ धावा जमवल्या होत्या, चेस केल्या होत्या, आणि त्या संघाला तुम्ही 6 षटकामध्ये 60 धावा रोखून ठरलंय. एक खूपच सुरेख स्ट्रॅटेजी असेल. जाऊया परंतु चॅप्टर 2 कडे, सेकंड इनिंग कडे. पहिलं षटक मॅन फ्रॉम तिलोरे नावाचा गावाचा सितारा तो म्हणजे सुशील डाकवल. खूपच सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजी करण्यामध्ये माहीर. कोणत्या पद्धतीचं खेळ दाखवल्या लोणेरे गोरेगाव नगरीमध्ये. बऱ्याच दिवसानंतर या मानगाव मधील सर्व खेळाडू या लोणेरे गोरेगाव या मैदानामध्ये खेळायला मिळताना खूपच सुरेख लीगचं आयोजन बघायला मिळत आहे. मानगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग अंतर्गत पर्व पहिलं, या पहिल्या पर्वामधील दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील तिसरी मॅच. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून एक उंच अशा आत्मविश्वासाने पुढील वाटचालीसाठी फर्स्ट इनिंग नंतर सेकंड इनिंग रो. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामोर जाईल तो म्हणजे मगाचं बॅटल होता अनिकेत, संकेत आणि सुशील. आताचा बॅटर असेल सुशील ढाकवल आणि संकेत आरबान. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, फुल टॉस चेंडू, प्रहार केलाय, 1 बाउन्स, चौकार. खूपच सुरेख फलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये फलंदाजी करायला चान्स मिळाला होता, कुठे ते फंबल झाला होता संकेत अर्बन. आणि सेकंड मॅच मध्ये खूपच सुरेख सुरुवात केली जाईल. फुलटॉस चेंडूवरती प्रहार केला, सफल झाला आणि मिड विकेटवर 1 बाउन्स, चौकार. षटकार. थर्ड अंपायर पंच थर्ड अंपायर कडे गेलेत. बघूया
पंच चौकार. थर्ड अंपायरचा डिसिजन असेल 1 बाउन्स चौकार. खूपच सुरेख फलंदाजी करेल का संकेत अर्बन मॅन फ्रॉम मानगाव या नावाने ओळखला जातो. फुलटॉस चेंडूवरती प्रहार केला. 1 बाउन्स चौकार. पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलाय मला सुद्धा फलंदाजी करता येते. बघूया कोणत्या पद्धतीचं बॅटल बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय संकेतने सुशील धाकवलच्या गोलंदाजीवर. पुढील चेंडू संकेतसाठी. पुन्हा एकदा वरती चेंडूवरती क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज बीट आणि चेंडू जातोय स्टेकाच्या हातामध्ये. खूपच सुरेख कमबॅक केलाय सुशील कदम धाकवलने. एक तेरी तो एक मेरी असं काही समीकरण बघायला मिळतंय. धावसंख्येला त्या 4 लॉस ऑफ 0 विकेट. 61 धावांचं पाठलाग करत असताना खूपच सुरेख फलंदाजी. त्याच पद्धतीचे गोलंदाजी सुद्धा बघायला मिळेल का. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा. पुन्हा एकदा खूपच सुरेख एक यॉर्कर पद्धत चेंडू होता. क्रिकेटच्या भाषेमधील एक ब्रह्मास्त्र म्हणून तर मानलं जातं परंतु त्याच्यावरती सुद्धा प्रहार केला जातो तो म्हणजे हा लीग कॅप्टर. परंतु खूपच सुरेख गोलंदाजी त्याला सुद्धा त्याच चेंडूला स्टेअर केलं आणि एक धावती संघाची धावसंख्या आली ती 5 लॉस ऑफ 0 विकेट. आणि प्रथमच सामोरा तो विकास दिघे मॅन फ्रॉम इंदापूर. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. फलंदाज बीट होत आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क नाही आणि धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्येला त्या 5. खूपच सुरेख गोलंदाजी कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता 4 धावे होती परंतु पुढील 3 चेंडूवरती कमबॅक केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज फंबल होतय. वाईट चेंडू. धावसंख्येला त्या 6. षटकातील पुढील 2 चेंडूंना बाकी. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. चौकार 4 धावांचे. खूपच सुरेख षटकातील पुढे चेंडू. धावसंख्येला त्या 10. उलटा चेंडूवरती प्रहार केलाय. लॉंग ऑफच्या धरून क्षेत्ररक्षण तैनात. सुरेख झेल म्हटले जाईल. खूपच सुरेख झेल. हाय कॅच क्रॉस लाईनला जज करणं आणि कॅच पकडणं खूपच सुरेख झेल म्हटलं जाईल. पहिला धक्का विकास दिघेच्या मधून तब्बल एक चौकार आला होता आणि पुढील चेंडूवरती खूपच सुरेख फिल्डिंग. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडस चेंजेस करूया. तुमचे लाडके तुमचे चाहते आणि तुमचे आवडते ते म्हणजे संजय सर.
थँक्यू. आपण आवाज ऐकत होता ते म्हणजे लोणे विभागामधील अमोलजी टेंबे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत होता. आपण पाहता एक दमदार स्पर्धा, पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व मानगाव प्रीमियर लीग, मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य आपण पर्व पाहतोय. पर्व पहिल्या मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका साईडला आपण पाहतोय आकृती 11 रेपोली आणि त्याचबरोबर आपण त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय ते म्हणजे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय श्लोकवेद फायटर्स राजिवली. या संघामध्ये चालू असलेली मॅच क्रमांक 3 विनर वर्सेस विनर ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर पनवेल गावाला बिलॉंग करणारे माजी शाखा प्रमुख सन्माननीय बायाजी गडकरे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती या, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण इथे करूयात. नव्या मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 3 चालू आहे. हा वेळ आपण पाहतोय अलक्यातने अगदी बाहेरच्या दिशेने बॉल होता, अलक्यातने ड्राईव्ह केलाय, बॉलला पाठवलंय पॉईंट कव्हरच्या दिशेने. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीमने धाव बनवलं ते म्हणजे 60 पाठलाग करायचं 61 धावसंख्येचा 6 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी सुशील दाखवला आले, त्याने 10 धावा खर्च केला. एक महत्वाची विकेट त्याने इथून पुढे मैदानाच्या बाहेर पाठवल्या. विकास जगे मैदानाच्या बाहेर गेले आणि त्याचबरोबर संकेत अर्बन हे आघाडीला आलेल्या अजूनही काही पट्टीवरती पाय मिळतात आणि त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रिले गावाला बिलॉंग करणारे तुषार मस्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाय मिळतात. पुढचा बॉल काही वेळा आपण पाहतोय एक अनोखा वेगळा स्ट्रोक खेळायचा होता, इनोव्हेशन मैदानाच्या आतमध्ये करायचं होतं, परंतु त्याही पलीकडे आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहा मिळतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय श्रेयस साळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी इथून पुढे गरज असणार ती म्हणजे 51 धावसंख्येची. षटकातील पुढचा बॉल वेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्याच वेळेला व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहा मिळतोय. यावेळेला आपण पाहायला गेलं तर आकृती 11 रेपोली संघाची बॅटिंग तितकीशी चांगली झाली नाहीये. फक्त धाबागावरती 60 धावा बार मिळाल्या म्हणजे 10च्या सरासरीनं बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करणारा संघ पण पाहतोय श्लोकवेद फायटर राजिवली. काही वेळेला आपण पाहतोय त्याही वेळेला बॉल बाहेरच्या दिशेने गेलाय आणि पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव धापळगावरती जोडली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या ही धापळगावती पाहायला मिळते ती म्हणजे 13ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. 61 धावसंख्येचा करायचं पाठलाग. षटक क्रमांक 2 चालू आहे प्रगतीपथावरती. हाफ ट्रॅकर होता आडव्या बॅटनं खेळलेला फटका आपण पाहतोय. शॉट ऑफ फुल वा परफेक्ट टाइम वरती उडी. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. खेळाडू तिथे होते आपण पाहिलं ओमकार चांबरे आणि त्यांनी अगदी परफेक्ट टाइम वरती उडी मारून कॅच तिथे कंप्लीट केली गेली आणि इथून पुढे बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. परंतु त्याआधी आपण तिसऱ्या पंचांची इथे घेतले मदत. 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती आपण पाहणार आहोत. ती कॅच जेव्हा पकडली बाउंड्रीच्या अगदी ते जवळ होते आणि तिथून पुढे आता प्रमाण बाळा इकाळे सर इथे उपस्थित आहेत मॅन फ्रॉम कल्याण. ते आता योग्य तो डिसिजन चेक करतील आणि योग्य तो डिसिजन इथून पुढे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये देतील. परंतु कौतुक करावं लागणार आहे. अगदी परफेक्ट टाइम वरती जम्प आपल्याला पाहा मिळाली. पूर्ण प्रेक्षक वर्गांचा देखील नजर आता टीव्ही अंपायर कडे असणार आहे. महत्वाचा डिसिजन बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ होते आणि त्याच वेळेला परफेक्ट उडी आपल्याला पाहायला मिळाली. जम्प त्याच वेळेला पाहायला मिळाली आणि अगदी एका हातामध्ये ती कॅच आपल्याला पकडताना पाहायला मिळाली. परंतु ती कॅच योग्य आहे की नाही आता ते आपण इथे चेक करतोय आणि त्यानंतर मग डिसिजन आता तुमच्या पर्यंत पोहोचवला जाईल. तुषार मस्कर होते, शॉर्ट ऑफ फुल त्याने केला आणि त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळाला. कॅच तिथे पकडली गेली आहे की नाही आता आपण चेक करणार आहोत. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ होते त्या करणारे पंचांनी टीव्ही अंपायरची मदत घेतली गेली आहे. महत्वाचा डिसिजन असणार आहे. टीमची धावसंख्या 13 आपण पाहतोय. बाकीच्यांनी बाजूला व्हायचं, आपण फक्त टीव्ही अंपायर तिथे असतील.
चला विनंती असणार पण बाकीच्यांनी कोणीही थांबायचं नाहीये. तेच तिसऱ्या पंचांचा इशारा OUT पाटण आउट तिथे आपल्याला उताना पाहायला मिळतील आणि इथून पुढे तुषार मस्करला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय श्लोक विथ फायटर राचिवली या संघाला दुसरा धक्का. आवड आहे ना सांग दे ना सांगितलं पण पाहतोय त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून आज दिवस क्रमांक दुसरा योग्य पद्धतीचे डिसिजन आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येचा करायचा पाठलाग षटकातील बाजू पुढचा बॉल लोक बोलतात होता त्याही लाडव्या बॅटने खेळायचं होतं असं वाटलं होतं. हाई बॉल सीमारेच्या बाहेर जाईल की काय परंतु बॅटबॉलचा संपर्क तितकाच होत नाहीये आणि सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या बघते पाहायला म्हणजे 20 इथून पुढे करत असणार ती म्हणजे 41 धावसंख्येची अद्यापर्यंत पावचा खेळ झाला तो म्हणजे 5. 25 बॉल 41 ची गरज आहे मॅच मध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल या वेळेला आपण पाहतोय लॉफ्टेड सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. टीप पिढीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर संकेत अर्पणचा वार बॉल सीमा बार षटकार. टीमची धावसंख्या दाखवते बाहेर ती म्हणजे 12 बॉलचा खेळ इथून पुढे समजा टीमची धावसंख्या बाजू ती म्हणजे 26. आता गरज असणार आहे 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आपण पाहतोय 61 धावसंख्येचा करायचं पाठलाग. 35 ची गरज अजूनही मॅच मध्ये असणार आहे. 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय सुमित अवध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुमित अवध मैदानाच्या आतमध्ये आपला पाहा मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तो सज्ज होईल. समोर आपण पाहतोय संकेत अर्बन आणि त्याचबरोबर अनिकेत गुगले खेळपट्टीवरती आहेत. 24 मध्ये 35 बनवायचे आहेत. मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकात बाजू ते म्हणजे पुढचा बॉल
ओहो यावेळी वेळेला चांगल्या टप्प्यावरती बॉल बनवते अधिकतम उचळी घेतली विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याचबरोबर बयाची गडकरी साहेब इथे उपस्थित जायचे आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान आपण करतोय. सतीश भोसले यांच्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करतोय. यावेळेला चांगला स्ट्रोक काय मिळतोय. वा स्वागतासाठी आपण पाहतोय एक दमदार स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी दर्जेदार आज चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या ही दपकवती पायामध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या आकड्यावरती. इथून पुढे 31 ची गरज असणार आहे या मॅच मध्ये. बॅटिंग चांगली चालू आहे. पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने क्रिएट केली आहे. त्या पद्धतीने आपण पाहतोय विकास देगे आणि तुषार मस्कर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप क्रिएट होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल ओहो यावेळेला स्विच हिट पहिला सरळ बॅटने यावेळेला उलट्या बॅटने रिझल्ट वन बाउन्स ओव्हर द रोप 4 आज दर्जेदार चौकार. बॅक टू बॅकचे 2 चौकार आले टीमच्या खात्यामध्ये. टीमच्या धावसंख्येचा बघतोय पाहायला ती म्हणजे 34 या आकड्यावरती 34 with loss of 2 wicket. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. दमदार बॅटिंग राहिली आहे. अनिकेतने गोलंदाजी चांगली केली होती. संकेतने देखील गोलंदाजी केली होती. परंतु आता बॅटिंग मध्ये अगदी चांगली दमदार कामगिरी करत आहेत श्लोक वेद फायटर्स राजिवली या टीम साठी. मधुकर दादा अर्बन यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि अद्यापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये धावा वाचवल्या आणि आता या सत्रामध्ये धावा बनवताना पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल वॉट शॉट अनिकेत यू ब्युटी बॉल सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या चहू बाजूला बॅटिंग करतोय निळगुण गावचा हा सितारा. नाव आहे अनिकेत गुगले आणि आज मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करतोय. गोलंदाजी म्हणून चर्चेत आलेला हा खेळाडू परंतु आता फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी करतोय. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती. इथून पुढे गरज असणार ती म्हणजे 21 धावसंख्येची. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे 3रं. 20 बॉलचा खेळ बाकी आहे. काही वेळेला स्विचचा प्रयत्न परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर नव्हता. खेळाडू तिथे आहे. 30 सर्कलमध्ये बॉल अडवला गेला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट झाली आणि टीमच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव जोडल्यानंतर टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. इथून पुढे गरज असणार ती म्हणजे 20 बॉल चक्कर बाकी असणार तो म्हणजे 19 मध्ये फक्त आणि फक्त गरज आहे ती म्हणजे 20 धावसंख्येची. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय श्लोक वेद फायटर राजिवली आज संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. यावेळेला संकेत अर्बन बाहेर मिळाले. स्क्वेअर किक गेला. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक सिलेक्शन बाहेर मिळतो. याही वेळेला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर संकेतच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. टीमची धावसंख्या दबकवतोय पायामध्ये म्हणजे 45 या आकड्यावरती 45. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी आपण पाहत होती म्हणजे 16 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल 16 ची गरज. पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व आपण पाहतोय एक दमदार स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटका अखेरीस मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे परंतु इथून पुढे मॅच क्रमांक 34 ही फार महत्वाची असणार आहे. एका साईडला आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव म्हणजेच मनोजजी कासरेकर शरदजी कासरेकर आणि गणेश शिर्के यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. टीमचे कॅप्टन भावेश पास्टे नाभिगावचे सुपरस्टार तेही आपल्याला इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अभिराज लायन विशालभाई टेंबे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये थोडाच वेळात खेळताना पाहायला मिळेल. टीमचे कॅप्टन विहुर्ले गावाला बिलॉंग करणारे समीर माडिक तेही आपल्याला इन ऍक्शन या मॅच मध्ये मॅच क्रमांक 4 मध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु ही मॅच क्रमांक 3 आहे. दोन्ही संघ एक मॅच विजयी होऊन आलेले आहेत. चला ड्रिंक्स आपण इथे करूया कंप्लीट. मॅचला पुन्हा एकदा आपण करूया सुरुवात. गोलंदाजी करणारी टीम अकृत 11 रेपोली. मी आपलं लक्ष वेधतो. आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 18 बॉल जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज.
आपण पाहतोय एक दर्जेदार मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 70,000 रुपये वा आकर्षित करणारं चषक. पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व हे कोणाच्या नावावरती राहील तेही पाहावं लागणार आहे. आणि त्याच धोरणे आपण हे जे टी शर्ट पाहतोय ते सन्माननीय लोणेर विभागामधील दमदार नेतृत्व त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहा मिळतं. कुणबी युवा मंचाचे सर्व विशालभाई टेंबे यांच्या वतीनं आपल्याला हे संपूर्ण टी शर्ट त्या खेळाडूंकरता आपल्याला प्रस्तुत करता पाहा मिळतात. त्यांचं देखील विशेष कौतुक असणार आहे. खूप सारे आभार असणार आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहा मिळतं. ते विशालभाई टेंबे त्यांचा संघ देखील आपल्याला खेळताना पाहा मिळेल. 18 बॉल 16ची गरज आहे. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी संघाचे कर्णधार सुशील डाकवल मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. पहिला बॉल होते. पहिला बॉल वरती आपण पाहतोय स्विच हिट करायचा प्रयत्न आणि की त्यांचा, परंतु टायमिंग होत नाहीये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. इथून बडी गरज असणार ती म्हणजे 15 धावसंख्येची बॉल सगळे बाकी असेल तो म्हणजे 17. इथून जर मॅच जिंकायची असेल तर एकाच 2 विकेट अगदी घ्यावे लागतील. त्याचबरोबर डॉट बॉलही मैदानाच्या आतमध्ये हाताळावे लागतील. परंतु पार्टनरशिप ही चांगल्या पद्धतीने क्रिएट केली आहे दोन खेळाडूंनी. एका साईडला राजुली गावचा खेळाडू, एका साईडला निलगुण गावचा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहा मिळतोय. आणि बॉल ट्रॅक वरती तिलोरे गावचा खेळाडू सुशील डाकवळ मैदानाच्या आत. खराब पद्धतीचा बॉल पाहा मिळाला. त्याच्यावरती आक्रमण पॉइंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहा मिळतोय. नो बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर 1 बाउन्स सीमारेषेच्या पार चौकार. टोटल 5 सव्वा आपण धापकावरती सोडल्यानंतर टीमची धावसंख्या धापकावरती बाहेर जाऊन पोहोचली ती म्हणजे 51 या आकड्यावरती. इथून पुढे गरज असणार ती फक्त आणि फक्त 10 धावसंख्येची आणि येणारा पुढचा बॉल तोही फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. तुमच्या खात्यामध्ये धावा नाही आहेत आणि अशा पद्धतीने धावा खर्च करणं हे अगदी बरोबर नाहीये. नो बॉल त्याचबरोबर फ्री हिटचा बॉल होता. त्याही वेळेला कॅच पकडली गेली परंतु एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ग्राह्य धरली जाईल. सिंगलच्या मदतीनं तुमची धावसंख्या धपकावती पोहोचली जाते म्हणजे 52 या आकड्यावरती. इथून पुढे 9ची गरज आहे. बराचशा बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक म्हणजे 4 मैदानाच्या आतमध्ये वरती आहे. 6 षटकांची ही लढत. पुढचा बॉल काही वेळेला स्लोवर पद्धतीने हाताळला होता. सूचित होता मैदानाच्या आतमध्ये वेगानं धावत आहेत. बॉलच्या खाली पोहोचू नाही शकले. त्याचबरोबर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रनिंग चांगल्या पद्धतीने कंप्लीट केली गेली. 2 धावा तिथे अर्जित केल्या गेल्या. संघाच्या खात्यामध्ये 2 धावा जोडण्यानंतर टीमची धाव संख्या धपकावती पाहायला मिळते ती म्हणजे 54 अभ्यासवी 54 धावा या धपकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54. इथून पुढे गरज असणार आहे ती म्हणजे 7 धावसंख्येची. तिसरी मॅच क्रमांक 4 दोन्ही संघासाठी डू ऑर डाय मॅच असणार आहे. ती मॅच जो संघ हरेल त्याला ही स्पर्धा इथेच सोडून जावी लागणार आहे. त्यामुळे ही मॅच फार महत्वाची असणार आहे. षटकातील आपण पाहत होतो म्हणजे पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. याही वेळेला फटका परंतु फसतोय. आपण डिस्टन्स कव्हर करेल का नाहीये तिथे खेळाडू टिपतोय झेल संपतोय आणि गुगलेचा खेळ आली आहे विकेट. षटक क्रमांक 3 इथून पुढे मैदानाच्या बाहेर. अनिकेत मैदानाच्या बाहेर झालेत परंतु दमदार खेळी मैदानाच्या बाहेर करून जाताना बांबेचे त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आले, 2 चौकार आले आणि वैयक्तिक 24 धावसंख्येवरती त्यांची खेळी पाहायला मिळाली आणि मैदानाच्या बाहेर ते परतलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावरती मयूर अर्बन राजुली गावाला बिलॉंग करणारे एक खेळाडू. मयूर बॅटिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या बाबत होती म्हणजे 54 या आकड्यावरती. 54 जिंकण्यासाठी इथून पुढे 7ची गरज आहे. षटकातील बाबत होते म्हणजे पुढचा बॉल टप्पाचा बॉल अलॉंग द कार्पेट बॉल तिथे खेळून काढलाय. मिडविकेटचा खेळाडू वेगानं आलाय. चांगले सिलेक्शन पाहायला मिळते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. इथून पुढे 6ची गरज आहे.
बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे अद्याप बाद होते म्हणजे 13 बॉल मध्ये 6ची गरज फक्त मॅच मध्ये. समोरच्या टीमला अगदी डॉमिनेट करताना पाहायला मिळतो हा संघ. मग ते गोलंदाजी असेल किंवा फिल्डिंग असेल किंवा मग बॅटिंग असेल अगदी चांगल्या पद्धतीची केली आहे. पुढचा बॉल काही वेळेला अगदी धीम्या गतीने हाताळला होता, काही वेळेला टायमिंग प्रॉपर होत नाहीये. शॉर्ट पॅन लेगला खेळाडू होते, एक सिंगल काढली आहे. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी फक्त 5 धावसंख्येची गरज. मॅच क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 12 बॉल 5ची गरज. या आपण ऐकूया सुमधुर संगीत. घेऊया छोटासा 30 ब्रेक. तव्या पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे 12 मध्ये जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 5वा तळण्यासाठी पण पाहतोय. मनोज शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पहा मिळतील. 12 बॉल 5ची गरज आहे. संकेत रुबन संघाचे कर्णधार अजूनही खेळपट्टीवरती आहेत. 12 मध्ये त्यांना 5 बनवायचे आहेत. पहिला बॉल अगदी हलक्या हाताने ढकलून काढला. एक सिंगल घ्यायची आहे तिथे. क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे. संकेतला माहिती आहे अगदी जास्त धावा नाही आहेत आणि त्यामुळे अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यानची कालावधीने आपण पाहतो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. इथून पुढे जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज ही आपल्याला पाहायला मिळते. मनोज शिर्के बाउंड ट्रॅक वरती राईट मोड विकेटने हा पुढचा बॉल. टप्पाचा बॉल. त्याही वेळीला फक्त दिशा दिली आणि बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पहा मिळतोय आणि हा विजयी चौकार येताना पहा मिळतोय. आणि अशा पद्धतीने 2 सामने जिंकणारा संघ आपण पाहतोय तो म्हणजे स्लोक विथ फायटर राजिवली हा संघ या मॅच मध्ये विजयी होतोय. त्याचबरोबर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण